नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळकांबद्दल 10 ओळींचे सुंदर भाषण. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. लोकमान्य टिळक 10 ओळींचे सुंदर भाषण. पहिला मुद्दा. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात झाला. दुसरा मुद्दा. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते. तिसरा मुद्दा. ते खूप हुशार, निडर आणि देशप्रेमी होते. चौथा मुद्दा. त्यांनी पुण्यात शिक्षण घेतलं आणि नंतर शिक्षकही झाले. पाचवा मुद्दा. त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली होती. सहावा मुद्दा. त्यांनी सर्वप्रथम सार्वजनिक गणपती उत्सव आणि शिवजयंती सुरू केली. सातवा मुद्दा आहे लोकांमध्ये स्वराज्याची भावना जागवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. आठवा मुद्दा. इंग्रजांनी त्यांना मंडालेच्या तुरुंगात 6 वर्षासाठी पाठवलं. नववा मुद्दा. तिथं त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. जनतेने त्यांना लोकमान्य ही उपाधी दिली कारण ते सगळ्यांचे आवडते नेते होते. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.